फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आपण आपला चेहरा हा क्लीन आणि सुंदर दिसावा यासाठी खूप प्रयत्न करत असतो। किती सारी मेहनत आपण यासाठी घेत असतो। आपला चेहरा हा सुंदर दिसावा किंवा आपल्या चेहऱ्यावर कुठलेही डार्क स्पॉट असतील तर ते लवकरात लवकर नाहीसे व्हावे की डार्क स्पॉट हे येऊच नये यासाठी आपण कितीतरी मेहनत घेतो। खूप सारे फेस पॅक हे ट्राय करतो, घरगुती उपाय करतो, बट तरीही आपला चेहरा आपल्याला पाहिजे तसा फ्रेश हा दिसत नाही। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही अशा 5 इझी स्टेप्स सांगणार आहे। त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा चेहरा हा फ्रेश दिसेल आणि सुंदर होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल। फ्रेंड्स, या इझी 5 स्टेप म्हणजेच ते 5 काही घरगुती उपाय आहेत ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग जाणून घेऊया अशा कुठल्या 5 टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर आपला चेहरा हा नेहमी फ्रेश आणि सुंदर दिसू शकेल। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे, तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की दुधावरची जी साय असते म्हणजे जी मलाई असते ती घ्यायची आहे आणि त्या मलाईमध्ये थोडासा लिंबाचा रस ऍड करायचा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर हे जे मिश्रण असतं ते तुम्हाला तुमच्या फेसला लावायचं आहे, व्यवस्थित लावायचं आहे आणि ते अप्लाय केल्यानंतर 15 मिनिट ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फेस वॉश करायचा आहे। आता त्यानंतर अजून एक टिप मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर मेकअप करत असाल, डेली मेकअप असेल तर रात्री झोपताना तुम्ही तुमची स्किन म्हणजे तुमचा चेहरा हा मेकअप हा व्यवस्थित रिमूव्ह करूनच झोपा। याने काय होतं की तुमच्या स्किनचे पोर्स हे ओपन होतात आणि तुमच्या स्किनच्या पोर्सला एक मोकळा श्वास हा भेटू शकतो, म्हणजेच तुमची स्किन ही ब्रीथ करू लागते आणि त्यामुळे तुमचा चेहरा हा अजूनच फ्रेश दिसतो आणि त्यावर एक विशिष्ट प्रकारचा ग्लो हा येतो। त्यामुळे तुम्ही जर मेकअप करत असाल किंवा कधी मेकअप केला तर तसंच कधी झोपू नका। जर तुम्ही मेकअप ठेवून तसंच झोपलात तर तुम्हाला खूप सारे स्किनचे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतील। त्यामुळे कधीही झोपताना मेकअप हा क्लीन करूनच झोपा। त्यानंतर स्किन चांगली आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यावरही नियंत्रण ठेवणं म्हणजे खाण्यावरही कंट्रोल ठेवणं हे तितकंच गरजेचं असतं। त्यासोबतच तुम्ही तुमच्या एक्सरसाइज वर ही लक्ष द्यायला हवं किंवा सकाळच्या मोकळ्या हवेतही तुम्ही फिरायला जायला हवं। एक्सरसाइज केली आणि सकाळच्या मोकळ्या हवेत तुम्ही फिरायला गेलात तर तुमची हेल्थच नाही तर तुमची ऑल ओव्हर बॉडी आणि तुमची हेल्थ आणि तुमची स्किन ही ग्लो करते आणि यामुळे तुमचं सौंदर्यही टिकून राहतं। त्याशिवाय तुम्ही जर मॉर्निंगला एक्सरसाइज केली किंवा तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला गेलात तर तुम्हाला दिवसभरही फ्रेश वाटू शकतं आणि तुमची स्किन ही दिवसभरही फ्रेश राहू शकते। नंतरची टीप आहे, रोज कमीत कमी 6 ते 7 तास झोप घेणं हे फार गरजेचं आहे। तर रोज 6 ते 7 तास झोप घेतल्याने तुमची हेल्थ ही व्यवस्थित राहते आणि तुमच्या स्किनचं सौंदर्यही टिकून राहतं आणि तुमची स्किन ही तजेलदारही दिसून येते। तुमच्या स्किनवर एक विशिष्ट प्रकारचं तेजही दिसून येतं आणि तुमची स्किन ही दिवसभर तुमचा चेहरा हा फ्रेश राहतो। त्यामुळे 6 ते 7 तास झोप घेणं हे फार गरजेचं आहे। त्यानंतर लास्ट टिप आहे, हेल्दी स्किन मिळवण्यासाठी, फ्रेश चेहरा ठेवण्यासाठी तुम्हाला मॉर्निंगला म्हणजे सकाळी उठल्यावर एक एनर्जी ड्रिंक किंवा स्किन टॉनिक ड्रिंक आपण त्याला म्हणूया तर हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे। तर मॉर्निंगला सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि थोडासा 2 ते 3 ड्रॉप किंवा अर्धा चमचाही घेऊ शकता लिंबाचा रस हे व्यवस्थित मिक्स करून याची एक ड्रिंक बनवा आणि ती रोज सकाळी मॉर्निंगला प्या। तर रोज सकाळी ही ड्रिंक घेतल्याने तुमची स्किन ही हेल्दी राहील, तुमचा चेहरा हा दिवसभर फ्रेशही दिसेल। फ्रेंड्स, डाएट मध्ये हिरव्या पालेभाज्या, कडधान्य किंवा नट्स किंवा कुठलेही ड्राय फ्रुट्स किंवा फ्रूट्स याचाही तुम्ही समावेश करायला हवा।
तर हे जर तुम्ही तुमच्या डाएट मध्ये इन्क्लूड केलं तर तुमची स्किन ही ग्लोईंग राहील आणि हेल्दीही राहील. त्यासोबत तुम्हाला एक नॅचरल ब्युटी ही मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किन साठी एक डाएट ही व्यवस्थित फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स बघितल्या आहेत. इझी टिप्स आहेत, सोप्या टिप्स आहेत. त्या जर तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा चेहरा हा दिवसभरासाठी फ्रेश दिसेल आणि तुमची स्किन ही हेल्दी आणि ग्लोईंग तुम्हाला दिसून येईल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.